मुरली नाईक रहिवाशी जे जवान होता ते घाटकोपर कामराजनगरमधला होता। आज ते शहीद झालेला आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचे कार्यक्रम इथे सुरू झालेले आहे। तुम्ही बघू शकता की हे जे मुरली नाईक होता इथे घाटकोपर कामराजनगरमध्ये राहत होता। आज स्थानिक लोकांनी आणि त्याचे रिलेटिव्ह जे आहेत त्याला श्रद्धांजली देत आहे आणि काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल आपण, आज या ठिकाणी मुरली नाईक होता ते आपला जवान होता, उरीमध्ये शहीद झालेला आहे, काय सांगाल आपण? आज आमच्या कामराजनगरचे रहिवासी श्रीराम नाईक हे अतिशय गरीब आणि होतकरू कुटुंब आहे। त्यांचा सुपुत्र एकुलता एक मुलगा हा मुरली नाईक हा अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता, त्याचप्रमाणे चांगला अभ्यासात हुशार होता आणि त्याचं स्वप्न होतं की मी सैन्यात जाईल आणि माझ्या भारत मातेची सेवा करेल। तर त्याचं स्वप्न त्याने साकार करण्यासाठी 2022 साली तो नाशिकमध्ये सैन्यामध्ये सामील झाला। तिथे त्याची ट्रेनिंग झाली। त्याच्यानंतर तो पहिल्यांदा पंजाबमध्ये त्याला रिक्रूट करण्यात आलं आणि 1 महिन्यापूर्वी त्याला उरीमध्ये काश्मीरमध्ये रिक्रूट करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी पाकिस्तानाच्या 14 सैनिकांना त्यांनी गोळीबारामध्ये ठार केलं आणि त्याच्यानंतर अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याला पाकिस्तानच्या लोकांनी पाठीमागून मार केला म्हटलं तरी हरकत नाही। पण अशा त्या पाकिस्तानचा निषेध करावा तेवढा कमी आहे। मानवतेला काळीमा असलेला हा देश आणि हा संपूर्ण पाकिस्तान नष्ट करण्यात यावा। आमचा कामराजनगरचा एक हिरा, आमचा एक तरुण चांगला मुलगा, होतकरू तरुण, सर्व जाती धर्मांच्या कार्यक्रमाला तो सहभागी होणार होता। बंजारा समाजाचे आमचे सर्व लोक या ठिकाणी कामराजनगरमध्ये सगळ्या लोकांना सहकार्य आणि मदत करणारे, अतिशय गरीब असले तरी मेहनती असलेले लोक, त्या समाजातला हा एक मोठा माणूस आपल्यापासून आज नाहीसा झालेला आहे। तर उद्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब हे त्यांच्या गावी जाऊन कल्ली तांडा येथे जाऊन सत्यसाई जिल्ह्यामध्ये जाऊन त्याच्या पार्थिवास श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। आणखी काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नक्की काय सांगाल, मुरली नाईक जे होता इथेच राहत होता आणि काल शहीद झालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा की ज्या प्रकारे पहलगाममध्ये या ठिकाणी पाकिस्तानने धर्म विचारून हल्ला केला आणि त्यांनी सांगितलेलं की तुमची जात आणि तुमचा धर्म विचारून ज्या वेळेला त्यांनी गोळीबार केला तर हे अत्यंत चुकीचं होतं। परंतु आपल्या भारत देशाने या ठिकाणी त्यांना घरात घुसून मारलं आणि हे करत असताना आमच्या घाटकोपर पूर्वमधील कामराजनगरमधील आमचा मुरली नायक हा इकडचा गोर गरीब घराण्यातला मुलगा अत्यंत असा चपळ, जसं की आता परमेश्वर कदम साहेबांनी सांगितलं की त्याला लहानपणापासूनच खूप आवड होती की सैन्यामध्ये गेलं पाहिजे आणि तो गेला। परंतु ह्या पाकिस्तानच्या नाजायज औलादींना 12 त्यांच्या सैन्यांना मारलं आणि ज्या वेळेला तो तिथे फिरला त्यावेळेला त्याच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला व तो त्या ठिकाणी जखमी झाला व उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला। आणि हा मुलगा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक होता। माझी भारत सरकारला आताच एकनाथ शिंदे साहेब उद्या काहीतरी जाऊन तिकडे कदम साहेब आणि ते भेट पण देणार आहेत। माझी भारत सरकारला देखील विनंती आहे की त्याच्या आईवडिलांच्या मागे असा भावनिक आधार कोणी नाही आहे। आम्ही सगळे कामराजनगरचे रहिवासी तर त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोतच, परंतु आमची विनंती आहे की ह्या कुटुंबाला आपण वाऱ्यावर नाही सोडायचं। लग्न वगैरे त्याची झाली होती का? लग्न झाली होती का? नाही, लग्न नव्हतं झालं त्याचं। तो एकुलता एक होता, त्याचं वय 25 वर्ष होतं। त्याचे आई वडील हे त्यांच्या गावी देवीची पूजा होती म्हणून गेले होते आणि अतिशय म्हणजे हळहळ व्यक्त झाल्यासारखं वाटतंय। कदाचित जर त्याने तो मागे वळून त्याने पाहिलं असतं तर आज तो आपल्या सर्वांमध्ये असता। आणखीन काही लोक आहे, भरपूर लोक इथे आलेले आहेत आणि श्रद्धांजली वाहत आहे। काय मी हा जे पोरगा आहे ना, असं खरं म्हणलं तर माझं नातेवाईकातलं आहे। माझं लहानपणापासून ह्याची आहे, माझी मैत्रीण पण आहे आणि एकच गावचे आम्ही, आंध्र प्रदेशचे कल्ली तांडा म्हणून आहे। आम्ही त्याचा पडोसीच आहे आणि त्याचा सत्यसाहेब तिकडून आम्हीच आहे आणि माझ्या बाजूचं त्याचं गाव आहे आणि तिकडून इथं त्यांनी शिक्षण घेतलं 7वीपर्यंत। पुढचं शिक्षण तिकडे जाऊन घेतलं आणि त्याचा सपना हाच होता की तो मिलिटरीमध्ये जाणार आणि पुढं काहीतरी देशासाठी करणार म्हणून हा हिरासारखा त्याच्या आईने एक जन्म दिली होती। काय सांगाल आपण, काय सांगाल? वो एकदम जान जवान लड़का था। आज वो माँ बाप को कितना दुखी होगा कि ऐसा हो गया। इसके लिए देश को भी थोड़ा ये करना। आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचे, परंतु हे दुःखद निधन आहे। पाकिस्तानाने हल्ला केला त्याच्यामध्ये ठार झालेला आहे। ताई काय सांगाल आपण? आज जो हा भयाड हल्ला झाला आहे तो खूप चुकीचा झालेला आहे आणि पाकिस्तान
पाकिस्तान हा हिजड्यासारखा काम करतो, मर्दासारखा काम करत नाही. भारत देश हा आमचा मर्दासारखा काम करतो. आज आमच्या कामराजनगरचा मुलगा, जो आमचा सर्वांचा मुलगा, तो आज शहीद झालेला आहे. याच्यासाठी आम्हाला गर्व पण आहे आणि दुःख कुठेतरी वाटतं, कारण त्याच्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा आहे आणि त्या एकुलता एक मुलावरती त्यांचा सगळा सहारा होता आणि आज तो शहीद झालेला आहे तिथे. बस. बघू शकता की मोठी संख्यामध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे कामराजमध्ये स्थानिक लोक आणि त्याच्या आजूबाजूच्या राहणारे लोक जे आहेत ते आलेले आहेत. सध्या मुरली नाईक शहीद जवान आहे, त्याला श्रद्धांजली वाहत आहे. मोठ्या प्रमाणात इथे जे स्थानिक लोक आहेत ते दुःख व्यक्त करत आहे आणि खेद व्यक्त करत आहे की जे जवान होता त्यांनी पुरीमध्ये लढत असताना पाकिस्तानने पाठीमागे त्याचा हल्ला केलेला आहे आणि दुर्दैवी त्याचं निधन झालेलं आहे. कॅमेरामॅन आदिलचा आनंद पांडे, TV9 मुंबई.